हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला खात्री आहे तुम्ही तुमच्या घरी खाऊन पिऊन खूप मस्त असाल. सो आजचा एपिसोड आहे ना, हा नॉनव्हेज लवर साठी आहे. तर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर हा एपिसोड एंड पर्यंत बघा. नमस्ते. स्टार्ट किया था मेरे ग्रैंडफादर ने 1974 में. तभी स्टार्ट किया था ओनली पाया. तो उनका नाम था सरदार सिंह अरोरा. तो उनके नाम से ही इस्टेब्लिश हुआ है 1974 में. फिर आहिस्ते आहिस्ते उसके नेक्स्ट वीक में मेरे डैड ने ज्वाइन किया, जिन बलवंत सिंह नाम है, इनका निकनेम पप्पू है. उन्होंने आगे हॉट डिशेस इंट्रोड्यूस किया, जैसे मटन मसाला, चिकन मसाला, ये सब नॉर्थ इंडियन स्टाइल में बनता है यहाँ पे. तो उनके बाद से यहाँ का जगह का नाम फेमस हुआ पप्पू पाया वाला. तो अभी हो गए 51 ईयर्स हमको. मैं हूँ तीसरी पीढ़ी. 51 ईयर से यहाँ पे कर रहे. तो आप बता सकते हो कि ये पाया सूप का एग्जैक्टली क्या यूज होता है या फिर क्या बेनिफिट? हमारे यहाँ पे आते हैं दो तरीके के पाए. एक आता है वाइट पाया और एक आता है मसाला पाया. वाइट पाया खाली प्लेन होता है, उसमें खाली सॉल्ट, उसमें कुछ भी ऐड नहीं होता है. वो बहुत जैसे पेशेंट्स, कैंसर पेशेंट्स हो गए, कोविड पेशेंट्स हो गए, फ्रैक्चर्स हो गया, टीबी पेशेंट्स हो गए, और भी काफ़ी सारी चीज़ों में वो हेल्प करता है. आप उसको 2 मिनट लगातार पीजिए, आप खुद खड़े, पैरालाइज वाले भी खड़े हो जाते हैं. एंड सेम चीज़ मसाला पाया भी है. उसमें हम लोग स्पाइसेस ऐड करके उसको फिर बाद में 3 घंटा पकाया जाता है. टोटल कुकिंग ड्यूरेशन इसका होता है 5 to 6 आवर्स. 5 से 6 घंटा इसको पकाने में लगता है खाली. तो जाके वो पाया का सूप बनता है वैसा, जिसमें से आपको वो ताकत मिलती है. सो आपण आता ट्राय करायला आतमध्ये जाऊया. चलो. समोर आहे चिकन आणि मटनच्या व्हरायटीज. सो त्यांनी आपल्याला दिलेला आहे एक पाया सूप, ज्याच्यामध्ये नळी आहे. आणि नळी येणं हे ना किस्मत का कमाल आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे चिकन मसाला आणि त्याचा पीस बघा फक्त. नंतर त्यांनी आपल्याला दिलेला आहे मटन खिमा. आणि ना हे मटन खिमा आहे ना, तर ह्याच्यातला जो खिमा आहे ना, तो मशीन चॉप केलेला नाहीये. त्याचे तुम्ही जर का त्याच्यामध्ये ना एकदम छोटी पीसेस आहेत. आणि अजून दिलेली आहे मटन बिर्याणी. आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही फक्त जवळ येऊन बघा, एवढे मसाले आहेत आणि पीस पण त्यांनी एवढे टाकलेले आहेत ना. आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्याला दिलेली आहे एक त्यांची ना एकदम खास चटणी आहे, जी पुदिनाची चटणी आहे त्यांची. सो आता आपण ट्राय करूया. पहिलं मी ट्राय करणार आहे पाया सूप. मी एक तुम्हाला माहिती ही नळी कशी खायची आहे? म्हणजे ना, नळीची किंमत तेव्हाच असते ना जेव्हा त्याच्या आतलं बाहेर येतं. आणि ना, नळी खाण्याच्या 2 पद्धती आहेत. एक आणि दुसरं, हे माझ्या आईने शिकवलेली पद्धत आहे. हे एवढं मस्त लागतंय ना. मसाला पायानंतर आता मी ट्राय करत आहे त्यांचा मटन खिमा. आणि खिमा हा ना पाव बरोबर खाण्यामध्ये जी मजा असते ना, मी दाखवते तुम्हाला. आता मी पावाचा एक तुकडा तोडते आणि मटन खिमा बरोबर त्याचा एक मोठा बाईट घेऊन सांगते तुम्हाला. या प्रत्येक बाईट मध्ये ना त्यांचा जो मसाला आहे ना, अप्रतिम मसाला आहे त्यांचा. आणि ना, भले हे तुम्हाला असं बघून वाटत असेल की सगळ्यात एकच मसाला आहे, पण प्रत्येक डिश मध्ये त्यांचा वेगवेगळा मसाला आणि खूप भारी लागतंय. सो आता मी ट्राय करत आहे त्यांचा चिकन मसाला. आणि चिकन मसालामध्ये त्यांनी पूर्ण लेग टाकून दिलाय. सो आता मी त्याचा एक तुकडा तोडते. मस्त स्पायसी आहे, एकदम लाजवाब लागतंय. हे खूप मस्त लागतंय. सो आता लास्ट ट्राय करत आहे मटन बिर्याणी. आणि मटन बिर्याणीला मी हाताने ट्राय करणार आहे. सो
त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकते आणि मटण आहे ना एवढं मस्त शिजवलं ना त्यांनी, म्हणजे सी हे सहज तुटलं जातंय, त्याच्यामुळे एवढं मस्त लागतंय ना ते. आणि ती जी बिर्याणी आहे ना त्याने 10 प्रकारचे काही मसाले टाकलेले नाहीये, एकदम सोपी आणि सरळ बिर्याणी आहे, खूप मस्त लागते. सो तुम्ही बघितलंच असेल की मी काय काय खाल्लेलं आहे सरदार पाया हाऊस मधून, आणि मला एवढं आवडले ना की मी तिकडून पार्सल सुद्धा घेतलेलं आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही तर हे आउटलेट नक्की व्हिजिट केलं पाहिजे. तर इथे येण्याचा ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेला आहे, तुम्ही बघा आणि इथे या. आणि जे इथे नियर बाय राहतात ना ते झोमॅटो आणि स्विगीवरून सुद्धा ऑर्डर करू शकतात. नॉनव्हेज लवर तुम्ही तर इकडे यायलाच हवं, कारण इकडे मी जेवढे वेगवेगळे पदार्थ खाल्ले ना त्याची टेस्ट एक नंबर होती. म्हणजे ना मस्ट ट्राय मध्ये आउटलेट आहे हे. असेच नवीन नवीन आउटलेट आपण घेऊन येत जाऊ पुढे सुद्धा. त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत नेहमी राहावं लागेल. तोपर्यंत बाय बाय.